गो सन्मान अभियान अंतर्गत कोल्हापूर जिल्हा कागल येथे गायीला राष्ट्रमाता दर्जाने सन्मान देऊन त्यांचे रक्षण करावे आणि देशाला शेती व आरोग्य संपन्न बनवणाऱ्या गायी कत्तलखान्यात न जाता तिचे संवर्धन करावे आणि कत्तलखान्यात नेणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी कागल शहरातील विविध संघटनांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। संपूर्ण भारतामध्ये देशी गायीचं संरक्षण होण्याच्या दृष्टीने आणि शेतकऱ्याला जी समृद्ध करणारी गोमाता आहे त्या गोमातेला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यासाठी गो सन्मान अभियानाअंतर्गत देशातल्या सर्व हजारो साधू संतांनी एकत्र येऊन ह्या संपूर्ण 27 एप्रिलपासून भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून गावागावातून सह्यांचं निवेदन घेऊन एक प्रार्थनापत्राचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। हे प्रार्थनापत्र देण्यासाठी आज या ठिकाणी आपले कोल्हापूर जिल्ह्याचे माननीय बंडादादा साळुंखे, त्याचबरोबर दिलीपदादा भिवटे, किरण कुलकर्णी, आमचे निवास पाटील, बाबाजी स्वामी, प्रभाकर थोरात यासह इतर सगळेजण गोभक्त या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। या ठिकाणी नायब तहसीलदारांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। हे गो सन्मान अभियान जे आज चालू केलेलं आहे हे जवळजवळ 1,500 ते 2,000 साधू संतांच्या माध्यमातून चालू झालेलं आहे आणि साधू संतांचं म्हणणं असं आहे की ज्या धरतीपातळीवर ज्या साक्षात भगवंतानं अवतार घेतलेला म्हणजे संत महंत आणि भगवंताने अवतार घेतलेल्या धरतीपातळीवर जर रक्त गायीचं पडत असेल तर ह्याच्यासारखी वाईट गोष्ट कुठली नाही। त्यामुळं या धरतीमातेवर रक्त जर सांडत असेल तर ते चालू देणार नाही। यासाठी सर्व साधू संतांनी एका टायमाला 5,500 तहसीलदार कार्यालयामध्ये देशभरात हे आंदोलन सुरू केलेलं आहे आणि जवळजवळ 5,000 कोटीच्या वर म्हणजे ह्या गोष्टीची सह्याची मोहीम राबवलेली आहे आणि या मोहिमेमध्ये आमचं एकच म्हणणं आहे की गाईला हे राष्ट्रमातेचा दर्जा दिला पाहिजे। गोरक्षा अभियान गाईला राष्ट्रमाता दर्जा मिळून गाईचा योग्य सन्मान व्हावा, या देशात गाईचं रक्षण व्हावं, गाईला अवैध वाहतूक अथवा गाईची कत्तल यावर विशेष शिक्षेची तरतूद की पुन्हा आयुष्यात या पद्धतीनं कोणी वर्तणूक करण्याचं धाडस करू नये अशा शिक्षेचे प्रावधान करावे असं मी ह्या आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला मी ह्या तहसीलदारांच्या बाहेर गेटपाशी मी सांगू इच्छितो की कठोरात कठोर शिक्षा गायीच्या बाबतीत जो चुकीचं वागेल, गायी कत्तलीसाठी नेईल, गायीची कत्तल केली जाईल त्यासाठी व्हावं आणि आजच्या ह्या आंदोलनाचा यशप्राप्ती म्हणून सरकारनं लवकरात लवकर गायीला राष्ट्रमाता घोषित करावे। गोरक्षाची आपण संकल्प आणि शपथ घेतली पाहिजे। एकच गोष्ट लक्षात ठेवा, 80,000 गायी दिवसाला आपल्या भारतात कापल्या जातात। हे कसं सहन करताय तुम्ही? अरे आराध्य दैवत मानता काशी विश्वनाथ, श्रीकृष्ण जन्मस्थान, आता काय डोक्यात आले की आपण अजून पण त्यासाठी काय करत नाही, त्यासाठी उभं राहत नाही, संघटित होत नाही। हिंदू एक संघ राहिला तर काय होऊ शकत नाही हे राम मंदिराच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे। आज सुधीक निकाल बघा, हिंदू संघटित झाल्यावर कित्येक राज्यात हिंदुत्ववादी सरकार निर्माण झालं। काय होऊ शकतं हे फक्त हिंदूंनी एक व्हा, राष्ट्रमाता गोमाता, गोमाता राष्ट्रमाता हे झाल्याशिवाय राहणार नाही। एवढंच बोलतो। जय श्रीराम, जय गोपाल, जय गोमाता।